कोल्हापुरातील विशाळगडावर असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा रविवारी चांगलाच पेटला होता। अज्ञातांनी काल विशाळगडावरील घरं, दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड केली होती। दगडफेकही करण्यात आली होती। त्यामुळे विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा चांगला चर्चेत आला होता। या विशाळगडावर एक दर्गा देखील आहे। ही दर्गा नेमकी कुणाची आहे आणि त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात। सध्या अतिक्रमणाच्या वेठ्यात अडकलेल्या विशाळगडावर एक दर्गा आहे। ही दर्गा मलिक रेहानची आहे। हा मलिक रेहमान कोण आहे हे जाणून घेऊयात। इसवी सन 1469 मध्ये बहामनी सुलतानाने बबकीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला विशाळगड म्हणजेच तेव्हाचा खेळणा किल्ला काबीज करण्यासाठी पाठविले। 6 वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही। 7व्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला। पुढची 61 वर्ष हाच मलिक रेहान विशाळगडाचा किल्लेदार होता। त्याचा मृत्यूही याच ठिकाणी झाला। त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक रेहानच्या नावाने आहे। दर्ग्यातील शिलालेखात हा उल्लेख आढळतो। जवळजवळ 250 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता। 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला। त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव विशाळगड ठेवले। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला गेल्या काही वर्षापासून अतिक्रमणाच्या वेठ्यात जखडला गेलाय। विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळे या ठिकाणी पशुबळी दिले जातात। या गडावरील अतिक्रमण हटवावीत अशी आग्रही मागणी करत माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती। त्याचाच एक भाग म्हणून रविवारी त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना चलो विशाळगड अशी साद घातली होती। दरम्यान रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं। विशाळगडपासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही विशिष्ट समाजाची घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली। या दरम्यान एक घर देखील पेटवण्यात आलं। पोलिसांवर देखील तलवारीने हल्ला चढवण्यात आला होता। शासनाची कार्यवाही। त्यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने कोल्हापूरमध्ये आले होते। त्यानंतर त्यांनी विशाळगडाची पाहणी केली आणि प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले। त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्याची चर्चा आहे। त्याचवेळी माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी सुद्धा त्याच दिवशी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। घटनेनंतर खासदार छत्रपती शाहू महाराज आणि माजी राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यात मतभेद असल्याचे पुन्हा एकदा समोर आले। विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मुस्लिम बहुल गावात झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी नवनिर्वाचित खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले, ज्यामध्ये त्यांनी हिंसाचाराचा निषेध करताना छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेशी असहमत असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा दिवसभर समाज माध्यमातून होत होती। कोल्हापूरच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच छत्रपती संभाजीराजे व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या मतभेद असल्याची चर्चा होत असे, मात्र या ताज्या प्रकरणावरून त्याला दुजोरा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे। त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांनी एवढी तत्परतेने भूमिका अतिक्रमणाच्या विरोधात का घेतली नाही, अशीही चर्चा समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जातीय किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे। तसेच माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांनी या हिंसाचाराला शासनाचे पाठबळ असल्याचे गंभीर आरोप केले आहेत। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणात कोणाची चूक आहे? आपलं मत नक्की कमेंट्समधून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा।